नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठी किती मार्क हवेत ते आपल्याला बघायचं आहे. लेफ्ट साईडला दिलेलं आहे कॅटेगरी, मिडलला दिलेलं आहे ऑल इंडिया रँक आणि राईट साईडला दिलेलं आहे मार्क. पहिली कॅटेगरी आहे NTC, ऑल इंडिया रँक 2,13,350 आणि मार्क हवेत 350. जर मार्क 350 असेल तर NTCला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. दुसरी कॅटेगरी आहे VJ, ऑल इंडिया रँक 2,73,852 आणि मार्क हवेत 320. जर 320 मार्क असेल तर VJ कॅटेगरीला गव्हर्नमेंट BMSमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. थर्ड कॅटेगरी आहे EWSसाठी ऑल इंडिया रँक असावी लागेल 2,88,008 आणि मार्क हवेत 315. पुढची कॅटेगरी आहे ओपन, ऑल इंडिया रँक असेल 3,26,055 आणि मार्क हवेत 308 असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये BMSला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे OBC, ऑल इंडिया रँक 4,25,832 आणि स्कोर हवा 292 एवढा जर स्कोर असेल तर गव्हर्नमेंट BMSला OBC कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. पुन्हा बघा, NTCसाठी मार्क हवेत 350, VJसाठी 320, EWSसाठी 315, ओपनसाठी 308 आणि OBCसाठी 292 आहे. कॅटेगरी NTB, ऑल इंडिया रँक 4,42,530 आणि मार्क हवेत 282. एवढे जर मार्क असतील तर NTB कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला BMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे SC, ऑल इंडिया रँक 4,66,842 आणि मार्क असतील 275. जर 275 मार्क जर असतील तर SC कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेजला BMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTD, ऑल इंडिया रँक 4,76,458 आणि मार्क आहेत 272. जर 272 मार्क असतील तर NTD कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला BMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे ACBC, ऑल इंडिया रँक हवी 4,81,492 आणि मार्क असतील 268. जर 268 मार्क असतील तर ACBC कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला BMSला ॲडमिशन मिळू शकतं. आणि पुढची कॅटेगरी आहे ST, ऑल इंडिया रँक असेल 6,43,359 आणि मार्क लागतील 251. जर 251च्या आसपास जर मार्क असतील तर ST कॅटेगरीला गव्हर्नमेंटमध्ये BMSला ॲडमिशन मिळू शकतं. हे झालं कॅटेगरी वाईज BMSला किती मार्क हवेत. हे मार्क किंवा कॅटेगरी व्हॅरी होऊ शकते, पण थोड्या प्रमाणामध्ये, याच्यामध्ये जास्त बदल होणार नाही. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.